नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या 6 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 35,000 ते 50,000 रुपयापर्यंत गेल्या वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम 2023 चा पीकमा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे या 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। तर मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण्या पिकासाठी हेक्टरी किती रुपयापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या वर्षीची खरीप हंगाम 2023 ची पीक विमा योजना राबवत असताना जर 110% पेक्षा जास्त जर नुकसान झालेलं असेल तर राज्य सरकार ती पैसे विमा कंपनीला देणार। याचबरोबर 80% पेक्षा जर कमी नुकसान झालेलं असेल तर विमा कंपन्यांकडून परत राज्य सरकार ते पैसे घेणार। अशा पद्धतीचं कप अँड कट मॉडेल राबवण्यात आलेलं होतं। त्यामुळे या 6 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे आता राज्य शासनाच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 रोजी जी काही 110%च्या वरची रक्कम आहे ती विमा कंपनीला वितरित केली आहे। आता विमा कंपनीच्या माध्यमातून त्या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहे। तर मित्रांनो, 6 जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की अहमदनगर जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना 713 कोटी रुपयाचा पीक विमा उर्वरित वाटप केला जाणार आहे। याच्यामध्ये आपण संपूर्ण तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यात मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळपास अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून ही डिटेलमध्ये माहिती देण्यात आली। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 713 कोटी रुपयाचा पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना 47,36,07,000 रुपये, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 128,98,00,000 रुपये, याचबरोबर राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना 121,22,00,000 रुपये, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 69,56,00,000 रुपये, याचबरोबर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 87,94,00,000 रुपये, याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 79,59,59,60,00,000 रुपये, याचबरोबर राहुरी तालुक्याला 103,35,00,000 रुपये, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना 65,64,00,000 रुपये, याचबरोबर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 123,01,00,000 रुपये, याचबरोबर अहमदनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 65,53,00,000 रुपये, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 9,77,00,000 रुपये, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना 48,78,00,000 रुपये, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना 93,85,00,000 रुपये, आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 74,51,00,000 रुपये, आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना 93,85,00,000 रुपये। अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील ही आकडेवारी आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून ही डिटेलमध्ये आकडेवारी आपण घेतलेली आहे। आणि एकूण अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 713 कोटी रुपयाचा पीक विमा, सर्वात जास्त हा पीक विमा वाटप केला जाणार आहे, एक अशी डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्व पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा याच्या अगोदर जमा झालेला नव्हता, परंतु जे काही विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही आक्षेप घेण्यात आलेला होता किंवा 110% पेक्षा जास्त या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, परंतु 110%च्या वरची विमा भरपाई राज्य सरकारने आता 30 सप्टेंबर रोजी दिलेली आहे। त्यामुळे पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे 2 दिवसामध्ये या पीक विम्याचं वाटप पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होणार आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे विमा वाटप ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि पुढचा अपडेट आहे नाशिक जिल्ह्यासंदर्भात, आणि नाशिक जिल्ह्याला सुद्धा 656 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। हे सुद्धा 2 दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 470 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,66,00,000 रुपये, आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 27,73,00,000 रुपयाचा हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। आणि हा पीक विमा शेतकऱ्यांचा उर्वरित 75% पीक विमा असणार आहे। त्यामुळे ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण होणार आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदर जर आपण जर पाहिलं तर ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून जवळपास 450 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं 25% अग्रिमनुसार, परंतु उर्वरित जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा आला किंवा जिल्ह्याची अंतिम आणेवारी आली, या सर्व 6 जिल्ह्याची अंतिम आणेवारीनुसार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे जे काही कप अँड कटचं मॉडेल राबवण्यात आलं, त्यामध्ये असं जे काही खरीप हंगाम 2023 चा विमाची जी काही योजना राबवण्यात आली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की
त्या शासनाच्या GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे काही 110% पेक्षा जर जास्त नुकसान झालं तर राज्य सरकार विमा कंपनीला पैसे देणार आणि ते विमा कंपनी पैसे शेतकऱ्यांना वाटप करणार। परंतु 80% पेक्षा जर कमी नुकसान त्या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल तर उर्वरित जे काही पैसे आहेत विमा कंपनीच्या माध्यमातून परत राज्य सरकार घेणार किंवा पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये ते समायोजन करून ते सर्व देणार। अशा पद्धतीच्या त्या गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या याच्या GR मध्ये होतं। त्यामुळे त्या पद्धतीने या सर्व 6 जिल्ह्यामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, सोलापूर असेल, याचबरोबर सातारा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचं माहिती सांगण्यात आलेली होती। याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे 5 जिल्हे आहेत। पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि जवळपास आपण जर पाहिलं तर PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पोर्टलवरती शेतकरी गेल्यावरती भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सुद्धा आपण उत्तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता भरपूर शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, म्हणजे क्लेम कॅल्क्युलेटेड आणि तिथं तारीख, याचबरोबर कोणत्या तारखेला क्लेम कॅल्क्युलेट झाला, म्हणजे क्लेम कॅल्क्युलेटेड म्हणजे रक्कम तुमची जे काही फायनल रक्कम आहे ती मंजूर झालेली आहे। तर काही शेतकऱ्यांचा तिथं 0 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचे पैसे जेवढे आहेत तेवढे दाखवत आहे। त्यामुळे सर्वात जास्त रक्कम ही पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिसत आहे, परंतु क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, म्हणजे अकाउंटला ट्रान्सफर झाली नाही, परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम ट्रान्सफर होईल। आता काही शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपये त्या ठिकाणी क्लेम 35,000 रुपये कॅल्क्युलेटेड झालेले आहेत असं सांगत आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 रुपये अशा पद्धतीचं दाखवत आहे। आणि काही जर कपाशीचे शेतकरी असतील तर त्यांना हेक्टरी 70,000 किंवा 75,000 रुपये सुद्धा दाखवत आहे। आणि ही काय फेक वगैरे माहिती देत नाही, हे रिअल आहे, कारण की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवरती गेल्यावर याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर व्हेरीफाय केल्यावर हे संपूर्ण माहिती दिसत आहे आणि ते पैसे सगळे कॅल्क्युलेटेड झालेले आहेत। आणि लवकरात लवकर ते पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये, म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही जर कोणतं जरी खातं दिलं असेल तर त्या खात्यामध्ये न येता तुमच्या जे काही आधारला जे काही संलग्न खातं आहे, तुमच्या आधारला जे काही लिंक खातं आहे त्या खात्यामध्ये येणार, किंवा तुमचे PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे ज्या खात्यामध्ये येतात त्याच खात्यामध्ये या ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये DBT द्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपयाचा पीक विमा, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 470 कोटी रुपयाचा पीक विमा, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 713 कोटी रुपयाचा पीक विमा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,66,00,000 रुपयाचा पीक विमा, याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 27,73,00,000 रुपयाचा पीक विमा, याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा 200 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी हा वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या 6 जिल्ह्याची खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।